जसं आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितला, त्यामध्ये कॅप्चर सेल्फी जे प्रोसेस आहे त्याला आपल्याला 3 ते 4 वेळेस ट्राय करायचं असतं. ते ट्राय केल्यानंतर जसं आपण इथं बघू शकतात की आपली सेल्फी समोर आलेली आहे. सबमिट सेल्फीला आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिट सेल्फी या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमची लाईव्ह सेल्फी जी आहे ते लोकेशननुसार कॅप्चर होऊन जाईल, जेणेकरून तुमची नेक्स्ट प्रोसेस तुम्हाला करता येईल. तिथं आपण सबमिट सेल्फीवर क्लिक करतोय. सेल्फी कॅप्चर कंप्लीट झाली. इथं आपल्या डॅशबोर्डवर काय मेन्शन आलेलं आहे बघा, प्लीज लॉग आउट अँड लॉग इन अगेन, डू नॉट क्लोज द विंडो, यू विल बी रिडायरेक्टेड. म्हणजे विंडोज डायरेक्टली कट करू नका, क्लोज करू नका, तुम्ही डायरेक्टली तुमच्या मेन पेजवर जाईल, तिथून लॉग आउट करायचं. लॉग आउट करून 10 मिनिटाचा ब्रेक घ्या, कारण की हे सगळे डिटेल्स जे आहे ते डेटा ॲड होतोय RBIच्या रजिस्टरमध्ये. तर आपल्याला 10 मिनिटं वेट करावं लागेल आणि त्यानंतर परत आपल्याला लॉग इन करायचं आहे आपला महा डिजिटल ग्रामीण सेवा अँड EEPS ला क्लिक करायचं आहे.